आजच्या या कवी संमेलनामध्ये प्रतिभाताई सराफ मुंबई, आबासाहेब पाटील सांगली, त्याचबरोबर आशाताई डांगे छत्रपती संभाजीनगर, मनीषाताई पाटील सांगली, अमोल देशमुख परभणी, ज्या कवींची नावं घेतली ते कवी या कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहे. खरं म्हणजे कविता माणसाला माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असते. कोणत्या फुलातून गळते कोणत्या कळीची माती, वाटेत झरा उचलाया लागते दगडाची छाती. तो ऋतू कोणता होता दगडांना फुटली पाने, शब्दांचे हुन पक्षी अर्थाचे किती दाणे. घडवीन मी असे वृत्त प्राणांच्या अलगत खाली, हर करीन पाऊस इथला शब्दांच्या पूर्ण हवाली. माझी या गीतात दुःख वेळे संतांचे भिनावे, वळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे. आशयाच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा. कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात नावा. कविवर्य रमेश शिंगडे उतराटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी शब्दपीठावर यावं. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष रमेश शिंगडे उतराटकर यांना विनंती आहे, कृपया त्यांनी शब्दपीठावर यावं. त्याचबरोबर मी विनंती करतो प्रसिद्ध कवी आबासाहेब पाटील यांना, त्यांनी शब्दपीठावर येऊन विराजमान व्हावं. माननीय आशाताई डांगे यांना ही विनंती आहे, कृपया त्यांनी शब्दपीठावर विराजमान व्हावं. माननीय प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय अमोल देशमुख परभणी यांना विनंती करतो, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. वाचक पीठाच्या या वाचक मेळाव्याच्या निमित्तानं, काव्य चर्चेच्या निमित्तानं, कवी संमेलनाच्या निमित्तानं अनेक भेटीगाठी ज्या दुर्मिळ असतात त्या भेटीगाठीचा योग आणणं आणि कविता संग्रहावर चिंतनीय अभ्यास प्रचूर चर्चा घडवून आणणं अत्यंत महत्वाची कामगिरी वाचकपीठच्या माध्यमातून होत असताना या ठिकाणी आबा पाटील यांना विनंती आहे, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. दसवैद्य रवींद्र इंगळे चावरेकर, ज्या नावांना परिचयांच्या कोऱ्यांची आवश्यकता नाही अशी मंडळी या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे. श्रोत्यांमध्ये प्रतिभाताई सराफ मुंबई यांनाही विनंती करतो, कृपया त्यांनी स्टेजवर यावं. आबासाहेब पाटील, आशाताई डांगे, मनीषाताई पाटील, अमोल देशमुख. सुसंगती सदा घडो, सुजर वाक्य कानी पडो, आदित्याची झाडे सदा सम्मुख सूर्याकडे. कवी संमेलन म्हणजे छातीत फुले फुलण्याची वेळ, स्वतःशी संवाद साधण्याचा योग. आणि आजच्या या कवी संमेलनामध्ये सुरुवात करत असताना अत्यंत चांगली चर्चा शून्यगड शहर मंगेश नारायणरावजी काळे यांच्या पुस्तकावर झाली, ती आपण ऐकली. या ठिकाणी कवितेसाठी सुरुवातीला नमनाला घरावर तेल न जाणता कवी संमेलनाची सुरुवात करतोय. नाही सुरू करा. सुरू करा. प्रास्ताविक पर मनोगतासाठी माननीय शरद ठाकर सर यांना आमंत्रित करतो, तरी या ठिकाणी यावं, आपलं मनोगत या ठिकाणी विशद करावं.
वाचकपीठ आयोजित काव्य चर्चा कवी संमेलन यामध्ये आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो। या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय रमेश इंगळे उतरातकर सर, मंचावर सर्व उपस्थित मान्यवर कवी आणि समोर बसलेले सर्व मान्यवर श्रोते, वाचकपीठ ऑनलाईन पद्धतीने जे वेगवेगळे महाराष्ट्रातले जे कवी आहेत त्या कवितांच्या कविता संग्रहांवर चर्चा आयोजित केल्या जाते ऑनलाईन पद्धतीने आणि ते वेगवेगळे कविता संग्रह आम्ही सर्वजण समजून घेण्याचा प्रयत्न करतो ऑनलाईन पद्धतीनं। परंतु ते कवी आम्ही ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, अभ्यासलेले आहेत, परंतु पुन्हा त्यानंतरही प्रत्यक्ष आपण त्यांना भेटावं आणि आपल्यासोबतच इतर जे काही मान्यवर आहेत त्यांच्या भेटीगाठी व्हाव्या या उद्देशाने आम्ही हा ऑफलाईन कार्यक्रम दरवर्षी एक वर्ष ठेवत असतो। आणि मी तुमच्यामध्ये आणि मान्यवर कवींमध्ये जास्त वेळ न थांबता माझं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। अत्यंत सुंदर पायंडा, अनुकरणीय पायंडा प्रास्ताविकच्या माध्यमातून आपण पाहिला। खरं म्हणजे वाचकपीठ म्हणजे कविता संग्रहाच्या माध्यमातून चर्चा घडवत असताना सर्व कवींमध्ये एक वाक्यता आणि सुसंवाद निर्माण करण्याचं काम या चर्चेच्या माध्यमातून होत असते। नितीन देशमुख म्हणतात की तोडण्याची प्रथा मोडली पाहिजे, माणसा माणसे जोडली पाहिजे, काळ आला विषारी फळे घेऊन चंदनांची मुळे शोधली पाहिजे, चंदनांची मुळे शोधली पाहिजे। अशा पद्धतीची ही चर्चा या ठिकाणी नवीन पिढीतील सशक्त कवयित्री आणि त्यांचा प्रवास हा लांबचा असल्या कारणानं नातीवाद होताना या कविता संग्रहावर झालेला पुरस्कारांचा वर्षाव अत्यंत सशक्त कविता लिहिणाऱ्या मनीषाताई पाटील आपल्या 2 कविता या ठिकाणी सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार। मी मनीषा पाटील सांगलीहून आले। तळरेषेच्या सोबत शब्द चंदनी असू दे, तिच्या पापणीचा कड माझी कविता पुसू दे, तिच्या पापणीचा कड माझी कविता पुसू दे। कवितेचं शीर्षक आहे ऐकलंय मी। दहीवर ओली स्वप्ने तशीच डोळ्यात ठेवून, दहीवर ओली स्वप्ने तशीच डोळ्यात ठेवून तिची सुरू होते लगबग। चिडी चूप मनाची घडी घालून ती काढत राहते पारोसे, चिडी चूप मनाची घडी घालून ती काढत राहते पारोसे। फारसा आठवत नाही तिला काल नेसलेल्या साडीचा काठ, फारसा आठवत नाही तिला काल नेसलेल्या साडीचा काठ आणि रांगोळीचा रंग। देवघरातील फुले, बाळाचे खेळणे, देवघरातील फुले, बाळाचे खेळणे आणि मसाल्याच्या डब्यातील जिरे मोहरी सवयीचे झाले तिला आपल्याच सवयीच्या माणसांसारखे, सवयीचे झाले तिला आपल्याच सवयीच्या माणसांसारखे। अधीमधी हळवी स्पंदने फिरत राहतात तिच्या अवतीभोवती, अधीमधी हळवी स्पंदने फिरत राहतात तिच्या अवतीभोवती। ती विसळून टाकते त्यांनाही भांड्यांच्या ढिगाऱ्यात, ती विसळून टाकते त्यांनाही भांड्यांच्या ढिगाऱ्यात। साठलेल्या पाण्यासारखी तवंग धरून राहतात दुःखे, साठलेल्या पाण्यासारखी तवंग धरून राहतात दुःखे। तेव्हा विटलेल्या दिवसांनाही वाळत घालते ती रोजच्या धुण्यासोबत, तेव्हा विटलेल्या दिवसांनाही वाळत घालते ती रोजच्या धुण्यासोबत। पावसात ओल धरावी पडक्या भिंतीने, पावसात ओल धरावी पडक्या भिंतीने तशी भिजत राहते तिची उशी मिठ्ठ काळोखाला आई समजून, तेव्हा भिजत राहते तिची उशी मिठ्ठ काळोखाला आई समजून। ऐकलंय मी, ऐकलंय मी, ती बाई संसार करते, ती बाई संसार करते, ती बाई संसार करते। मनापासून धन्यवाद। स्त्रीचं दुःख अत्यंत सशक्त पद्धतीनं मनीषाताई यांनी विशद केलं। या ठिकाणी खरं म्हणजे प्रशांत असणारी यांची कविता मला आठवली।
प्रशांत असणारे यांची कविता मला आठवली की मुलगा म्हणाला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले, अगं दिव्याची वात लहान कर, मला झोप लागत नाही. बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. दोघांमध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. हे स्त्रीचं दुःख मनीषाताईंनी या ठिकाणी मांडलं. कवीर नारायण कुलकर्णी कोठेकर म्हणतात की वेदनेची ठणक कशी लयबद्ध असते, ठणठण. डोळ्यातून अश्रू ठिबकतात कसे टप टप नादयुक्त. म्हणून छापील अक्षर काळीज असतात ते उगीच नव्हे. याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही. याचाच अर्थ जोवर दुःख आहे कवितेला पर्याय नाही. यानंतर अमोल देशमुख परभणी यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी यावं आणि आपली कविता या ठिकाणी सादर करावी. अमोल देशमुख परभणी. डायरेक्ट कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे एक संसार पोथी. संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, ती बसलेली इनीत वाती पोथी ऐकत ऐकत. संसाराची सारी ओल बांधून पदराच्या गाठीला, ती बसलेली इनीत वाती पोथी ऐकत ऐकत. पोथीतले अर्थ जीवापार साठवून कानात, पोथीतले अर्थ जीवापार साठवून कानात, ठेवते हिसाब तिच्या रोजच्या तकलिफीशी घालून सांगड. बाई पोथी ऐकते, बाई पोथी ऐकते आणि कवाशीक होऊन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच. बाई पोथी ऐकते आणि कवाशीक होऊन बसते जीर्ण जीर्ण झालेल्या कागदाची पोथीच. जिला वाचलं तर येतील जिंदगानीच्या पोटातले वेदनांचे कित्येक आशेपट. तिचं जगणं सीतेचं काय, तिचं जगणं सीतेचं काय, अहिल्याचं काय, द्रौपदीचं काय की उर्मिलेचं काय. तिचं जगणं सीतेचं काय, अहिल्याचं काय, द्रौपदीचं काय की उर्मिलेचं काय. तिचं स्वातंत्र्य बंदिस्त नियमांच्या अनंत लक्ष्मण रेगायनी आखीव रेखीव. तिच्या वाट्याला आलेला कापूस, तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत. तिच्या वाट्याला आलेला कापूस ती बांधत जाते फुलवातीत. जणू दाबलेल्या इच्छांना बांधते ती जळण्या खातर. कापसाची वाघ काय आणि बाईची जात काय, कापसाची वाघ काय आणि बाईची जात काय. जिला जळायचे हे ठाऊक वस्त्रात गुंडाळलेल्या पोथी पुढं. वाती इंता इंता तिला दिसलं, वाती इंता इंता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका बिना शिंगाच्या गाईला. वाती इंता इंता तिला दिसलं टेंटच्या बाजूला एका बिना शिंगाच्या गाईला काही बाया पुसताना. तेव्हा तिला वाटलं, आता बाईला वाटणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा तिला वाटलं बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होतं जन्माला. बाई ऐवजी गाय म्हणून यायला पाहिजे होतं जन्माला. मान भेटला असता आणि जाता जाता लोक पाया पडले असते मुंडकं टेकून पाठीला. तेवढ्यात आणि तेवढ्यात आणि तेवढ्यात ढगळ गडाडले. इकडे पोथी सुरे महाराजांची. तेवढ्यात ढग गडाडले, विजा कडाडल्या. पांडवांनी द्रौपदीला लावताच डावावर गरगर फिरले चारही दिशांना भयंकर वादळ. सर्वत्र माजला हाहाकार. पुढे काय. द्रौपदीच्या पदराला कौरवांनी केली सुरुवात सरसर ओढायला. द्रौपदीच्या पदराला कौरवांनी केली सुरुवात सरसर ओढायला. आणि त्या बाईला आलं ध्यानात, आणि त्या बाईला आलं ध्यानात तिच्या मागून तिचे मालक देताय ठुसण्या. आणि त्या बाईला आलं ध्यानात तिच्या मागून तिचे मालक देताय ठुसण्या. तशी पदराला आवरून सावरून, तशी पदराला आवरून सावरून धास्तीनं तटकन उठली ती घरी जायला. पुढं महाराजांनी घेतला श्लोक, पुढं महाराजांनी घेतला श्लोक. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो
तेथेच ईश्वर असतो. जेथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथेच ईश्वर असतो. धन्यवाद. अमोल देशमुखांची ही कविता बाईऐवजी गाय म्हणून जन्माला आलं असतं तर परवडलं असतं. यशवंत कुलकर्णी म्हणतात की काल गावात भरलेला पोळा, सजून धजून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा निमूटपणे सुरू असताना अचानक माणसं बुजाळली. काल गावात भरलेला पोळा, सजून धजून आलेल्या मुक्या जीवांचा सोहळा निमूटपणे सुरू असताना अचानक माणसं बुजाळली. धावू लागली जातीयतेला उन्मत्तपणे शिंगावर घेऊन. बैल मात्र उभी होती माणसाने घालून दिलेल्या एकाच तोरणाखाली. आता माणसांनी बैलांना बैल म्हटलेलं खपत नाही, कारण माणसाने माणुसकी सोडली असली तरी बैलांना अद्याप आपली चाकुरी सोडली नाही. बैलांना अद्याप आपली चाकुरी सोडली नाही. अशा पद्धतीची कविता. खरं म्हणजे काही कवींच्या कविता अशा असतात की त्याच्यामध्ये प्रयोगशीलतेची बीज असतात आणि त्याच्यामुळे निवेदकाला त्या वाटेवरून चालत असताना निवेदनासाठी एक सोपा मार्ग गवसत. कारण कविता उमजायला लागली की मुंगीच्या पावलात बांधलेल्या घुंगराचा निनादी ऐकू येतो. कविता भोवतालाच्या दुःखांच्या खडकांवर चैतन्याचा अजिंठा कोरत असते. कविता अक्षरांच्या सागरगोट्यांचा खेळ नव्हे, जी तगमगीचा ताण पदरामध्ये टाकते ती खरी कविता. म्हणून गिरेस म्हणतात की दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो. दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो. पाण्याचे अस्तर सोडून डिंबाला तळाशी नेतो. दुःख भराला आले की चंद्र नदीवर येतो. पाण्याचे अस्तर सोडून डिंबाला तळाशी नेतो. भाषाचही निकामी, शब्दाचही पुरेना. संवेदनाच द्यावी अर्थाच काय पुन्हा. संवेदनाच द्यावी अर्थाच काय पुन्हा. अनुभवाच्या पलीकडे संवेदना देण्याचं काम कवितेला जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थानं ती कविता, खरं म्हणजे व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तात्कालिक आनंद व्हॉट्सअप आणि फेसबुकवर कविता देते, परंतु ती कविता कागदावर तग धरू शकत नाही. जी कविता कागदावर तग धरते तिचा प्रवास काळजापासून काळजापर्यंत होतोय. वसंत आबाजी ढाके म्हणतात की झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, छापायचे, मग वाचायचे. एवढा खटाटोप कशासाठी? सरळ झाडच वाचावे. एवढा खटाटोप कशासाठी? सरळ झाडच वाचावे. कवितेच्या पाना फुलांनी गच्च डवरलेली झाडं वाचक पीठाच्या माध्यमातून श्रवण करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी प्रतिभाताई सराफ मुंबई उमलावे आतुणीच या कविता संग्रहावर त्यांची चर्चा झालेली आहे. मी प्रतिभाताईंना विनंती करतो की त्यांनी एक कविता या ठिकाणी सादर करावी. धन्यवाद. विषय बाईचाच आहे, तर बाई या विषयावर एक 40-50 तुकडे मी लिहिलेले आहे. त्यापैकी 2-3 तुम्हाला ऐकवते. काठ. त्याच्या सोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. जोडा म्हणजे कपल. त्याच्या सोबत असताना लोक म्हणतात किती शोभून दिसतो जोडा. मी मनात म्हणते सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात. सिल्कच्या साडीला जरीचे काठ शोभूनच दिसतात, पण ते काठ साडी नेसणारीला कुठे आणि किती टोचतात ते तिला माहीत. तिला माहीत. बायका भरत राहतात मसाले. बायका भरत राहतात मसाले. वातुळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. बायका भरत राहतात मसाले. वातुळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. किती सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. किती सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. आणि पाहत राहतात मिटक्या मारत खाणाऱ्या त्यांच्या पुरुषांना. आणि पाहत राहतात मिटक्या मारत खात राहणाऱ्या पुरुषांना. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या,
आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी, चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी कधी जातात, किती जातात, कधी जातात, किती जातात. पिना. बाई कितीतरी पिना लावते तिच्या निऱ्यांना. बाई कितीतरी पिना लावते तिच्या निऱ्यांना, पदराला आणखी कुठे कुठे. बाई कितीतरी पिना लावते तिच्या निऱ्यांना, पदराला आणखी कुठे कुठे. शरीराच्या एका एका अवयवांना झाकण्याच्या प्रयत्नात, शरीराच्या एका एका अवयवांना झाकण्याच्या प्रयत्नात तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाहीत. तिच्या मनावरच्या पिना कोणालाही दिसत नाहीत. अगदी गच्चीवरून उडी मारणाऱ्या व पाण्यात उडी मारणाऱ्या बाईला पाहिले आहेत कधी? गच्चीवरून उडी मारणाऱ्या व पाण्यात उडी मारणाऱ्या बाईला पाहिले आहेत कधी? इतक्या पिनांनी तिने आवळून घेतलेले असते स्वतःला की मेल्यानंतरही तिच्या शरीराचा कोणताही अवयव कोणालाही दिसू नये म्हणून. इतक्या पिनांनी आवळून घेतलेले असते स्वतःला की मेल्यावरही कोणताही अवयव दिसू नये म्हणून. किती जवळचा संबंध असतो नाही बाईचा, किती जवळचा संबंध असतो बाईचा या आवळून टाकणाऱ्या पिनांशी, आवळून टाकणाऱ्या पिनांशी वयात आल्यापासून वयातून जाईपर्यंत, वयात आल्यापासून वयातून जाईपर्यंत. आणि शेवटचा तुकडा ऐकवते आणि थांबते की सहज वावरते बाई. अचानक वीज जाते, अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई त्या काळोखात. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही ती शोधताना, ती लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना, ती लावताना. आणि क्षणार्धात क्षणार्धात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. क्षणार्धात मेणबत्तीच्या प्रकाशात क्षणार्धात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. काळोख पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही, काळोख पडल्यावरही आणि उजेड आल्यावरही. काळोख आणि उजेडाची तफावत करणारी, तफावत विशद करणारी ही अत्यंत सशक्त कविता. यानंतर ज्या कवीला मी आमंत्रित करतोय त्या कवीची कविता आधी पोहोचली, नंतर त्यांची भेट झाली. खरं म्हणजे काही मंडळी कवितेवर जगत असते आणि काही कवी कविता जगत असतात. आबा पाटील हे जे नाव आहे, सशक्त कवितेच्या माध्यमातून गावखेड्यापर्यंत पोहोचण्याचं काम त्यांच्या अर्थगर्भ आणि वस्तुनिष्ठ कवितेनं केलं. निळकंठ महाजन म्हणतात की कुणाकुणाची एखादी तरी जर्जरीत कविता माझ्या चोरगडलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज. तेव्हा कपाळावर पडलेल्या आठ्याला ईशा होतात आणि चेहऱ्यातून थोडंसं हसू डोकावतं. अशा कितीतरी कवितांची माझा मेंदू एक वस्तीच होऊन गेलाय. परवा काळजा शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलाय पण जीवाला धोका नाही. डॉक्टर रक्ताचं जाऊ द्या हो, एखादी कविता तर वाहून गेली नाही ना काळजातली, एखादी कविता तर वाहून गेली नाही ना काळजातली. अशा पद्धतीची कविता ज्यांच्या लेखणीतून बरसवते आबा पाटील, ज्याचा घामाची ओढ धरून हा कविता संग्रह संपूर्ण महाराष्ट्रात गाजला, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. खरं म्हणजे तत्व सहरा की कहानी पे भी लिख सकता है और दरिया की रवानी पे भी लिख सकता है. दिल के जज्बात को कागज की जरूरत क्या है, लिखने वाला हो तो पानी पे भी लिख सकता है. आबा पाटील. खरंय, मी कवीसारखा दिसत नाही पण कविता जगत असतो आणि जगलेली कविता मांडत असतो. ती एक जगलेली कविता तुमच्या पुढे ठेवते. कवितेचं शीर्षक आहे मोनालिसा.
आता मोनालिसा सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे तिच्याबद्दल वेगळं काही सांगायला नको. पण ज्यांना कोणाला माहित नाही त्यांना सांगतो. जगातील विख्यात चित्रकार लिओनार्दो दा विंचीनं काढलेलं एका मुलीचं चित्र आहे आणि ती मुलगी का असते तर त्याचा शोध अजून चालू आहे. अजून लागलेलं नाही कोणाला, आणि शाळेने त्याच्या नादाला पण लागायचं नसते कुठली मुलगी का असते. म्हणजे माझ्या आयुष्यात कॉलेजमध्ये असताना एक मोनालिसा आली होती आणि मी तिच्या हसण्याचा अर्थ लावला, तर मला तिचा फक्त शालेय नंबर कळला होता, म्हणजे ती का हसते हे एवढे कळलं नव्हते. तेव्हापासून मी इतका धक्का घेतला जोरात त्या कुठल्याही स्त्रीच्या हसण्याचा अर्थच लावला नाही, म्हणजे माझ्या बायकोच्या सुद्धा. मला आता नातू झालाय, मला आता जरा जरा समजलं ती माझ्याकडे बघून असे गालावर खेळी पडून स्मित हस का करते ती. ज्यावेळी ती असं हसत असते माझ्याकडे बघून त्यावेळी नक्की तिनं माझ्या खिशातली चिल्लर ढापलेली असते. आणि मी विचारलं तर मग म्हणते, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का. तर असे स्त्रीच्या हसण्यावरची एक सुंदर कविता, पण ही मोनालिसाच्या हसण्यावरची प्रेम कविता. पण प्रेम कविता कुणीकडे जाते हे तुम्ही शिकणारे शिका, ते ऐका, अंदाज बांधा. कवितेचे शीर्षक मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुला हसताना पाहून मलाही बरं वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. तुझं हसणं भाकरी इतकं सुंदर वाटतं. पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळे तुझे गाल तर दृष्टावचे. पण तुर्तास घट्टे पडलेल्या हाताने कुरवाळे तुझे गाल तर दृष्टावशील. घामेजलेल्या मिठीत गुदमरशील आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. आणि विनाकारणच कशाला तुला शेणामातीचं इन्फेक्शन व्हायला. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गोड. जरा धीर धर मोनालिसा, मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गोड. तुझ्या एकटीच्या कानात आग राहणार. मीच उलगडेन तुझ्या हसण्याचं गोड. तुझ्या एकटीच्या कानात आग राहणार. ज्या आडरानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं. ज्या आडरानात गळपास घेतला कर्जात बुडालेल्या बापानं आणि आई कापरासारखी उडून गेली या धक्क्यानं. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. कर्जाचा शेवटचा हप्ता फिटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, कर्ज कोऱ्या 7-12 मोकळे मोकळे रान दिसतेस. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. मोनालिसा, भुकेच्या तडाक्यातच सापडला असता भाकरीचा गाव तर मीही गोंधून घेतलं असतं काळजावर तुझं नाव. पण बेकारीने जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. पण बेकारीने जिरवली आहे काळजातली उत्कट मस्ती. नाहीतर तुझ्या रोज एक कविता लिहिली असते. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. माझ्या प्रतिभेला पालवी फुटेपर्यंत अशीच हसत राहा मोनालिसा. छान दिसतेस, काळजातून पाजरलेलं कवितेचं पान दिसतेस. मोनालिसा, संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस. मोनालिसा, संसाराच्या रथाला खांदा लावली असतीस तर कमरेत वाकली असतीस. दारुड्याची 2 लेकरं सांभाळताना मेटाकुटी लागली असतीस. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. फोटोत सगळेच हसतात ग मोनालिसा, सगळेच हसतात. मला सांग, उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. मला सांग, उदारी नाकारलेल्या दुकानदाराच्या दारापुढे तू अशीच हसली असतीस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. तरी सुद्धा हसत राहा मोनालिसा, हसताना तू लईच भारी दिसतेस. अशी की जशी तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकरी दिसतेस. धन्यवाद. तापलेल्या तव्यावर फुगलेली भाकर आणि तुझं हसणं हे भाकरी सारखं. कवितेमध्ये आलेल्या दोन्ही प्रतिमा आणि त्याचा संबंध हलाखीच्या परिस्थितीशी किंवा दारिद्र्याच्या काळोखाशी असणं
कविता सरळसोड काही सांगत नसते, ती सांकेतिक पद्धतीनं सांगते. दिवसा म्हणावे गाणे, रात्री म्हणावी गझल, सकाळी म्हणावी प्रार्थना, संध्याकाळी म्हणावे स्तोत्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र, दुपारच्या जेवणाची सोय असेल तर मात्र. मुफलिसों की आरजुओं का असर देखा करो, रेत के अंबार पर शीशे का घर देखा करो, और पलते में स्कूल की खिचड़ी से बच्चे जिस जगह, उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो, उन घरों का हाल भी अहले नजर देखा करो. खरं म्हणजे भास्करराव निर्माण आणि त्यांच्या म्हणजे वाचकपीठचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या काही सूचना होत्या, त्यामुळे प्रवाही पद्धतीनं सूत्रसंचालनाला प्रारंभ केलेला आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या कवयित्री आशाताई डांगे कविता सादर करतील. प्रिय हाफकन गॉड पार्टिकल आहे, त्यांच्या या कविता संग्रहावर अत्यंत चिकित्सक पद्धतीनं चर्चा घडली, ती उद्या महाराष्ट्रानं ऐकली. आणि खरं म्हणजे हे संपूर्ण वाचकपीठ जे आहे अभिनंदनास पात्र यासाठी आहे की परिगावरचे जे लिहिणारे आहेत त्यांना सन्मानित करण्याचं काम, त्यांची कलाकृती ही लोकांपर्यंत वाचकांपर्यंत पोहोचण्याचं काम वाचकपीठ करत आलं आहे. माननीय प्राचार्य चंद्रकांत भोसले सर अध्यक्ष, भास्कररावजी निर्मळ उपाध्यक्ष, डॉक्टर सविता जाधव, साहेबराव तुपे, संजय थोरात, भास्कर हाडे, संदीप काळे, मारुती सावंत, योगिता राजकर याचं नामोल्लेख यासाठी मी करतोय की ज्यांनी नांगरलं, वखरलं, काही कचरा वेचला, पिरलं, सोंगलं, मार्केटमध्ये नेऊन टाकलं, पट्टी त्यांच्या नावाला तयार झाली पाहिजे. म्हणून त्याचा नामोल्लेख करणं मी अगत्याचं यासाठी समजतो की जेवणारा महत्वाचा नसतो, वाढणारा महत्वाचा असतो. आणि प्रत्येक कवीनं जर त्यांचा नामोल्लेख जर केला की त्यांना गुरु होईल, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. कारण हर घड़ी चश्मे खरीदार में रहने के लिए कुछ हुनर चाहिए बाजार में रहने के लिए, और बोलियां लगती रहे सुनते रहो बहरे रहो, कीमतें बढ़ जाएंगी बाजार में ठहरे रहो, कीमतें बढ़ जाएंगी बाजार में ठहरे रहो. हे जे तुंबलेपण आहे, साचलेपण आहे ते साहित्यात आलं. आयुध खूप निर्माण झाली, सगळ्यांकडे मोबाईल आहे, 5,000 रुपये टॉक टाइम आहे मोबाईल मध्ये, पण बोलायला माणसंच नाही. 5 गाड्या उभ्या आहेत, ड्रायव्हर स्टेरिंगवर झोपा घेत आहेत, पण जायला ठिकाण नाही. शकील जमाली म्हणतात की मैंने कैसे कैसे सदमे झेल लिए हैं, इसका मतलब जहर बचाया जा सकता है, और सबसे पहले दिल के खालीपन को भरना, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है, पैसा सारी उम्र कमाया जा सकता है. कविता पोचल्यानंतरही टाळ्यांच्या संदर्भामध्ये होणारी टाळाटाळ म्हणजे ही कवी सम्राट सवय असते निवेदकाला टाळ्यांची, परंतु देवगिरी त्यातल्या त्यात संभाजीनगर एक अशी स्मशान वैराग्य पसरलेलं. खरं म्हणजे तुडुंब जलाशयात फेकलेला खडा तळात पोचल्याची वर्दी बुडबुड्याच्या रूपानं देत असतो. रसिक महाराजांच्या अंतकरणापर्यंत कविता जर पोहोचली तर 7वा वेतन आयोग बाजूला ठेवून टाळ्यांचा गजर जर तुम्ही केला तर वाचक पीठ यशस्वी येईल असं मला वाटतं. कारण शब्दों जो जीते हैं शब्दों जो जिलाते हैं उनको मेरा सलाम है, शब्दों जो जीते हैं शब्दों जो जिलाते हैं उनको मेरा सलाम है, शब्दों जो जीते हैं शब्दों जो जिलाते हैं उनको मेरा सलाम है. लोहे का स्वाद अगर पूछना हो तो लोहार से मत पूछो, उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है, उस घोड़े से पूछो जिसके मुंह में लगाम है. कविताएं लिखना खेल नहीं है, पूछो इन फनकारों से, कविताएं लिखना खेल नहीं है, पूछो इन फनकारों से. ये सब लोहा काट रहे हैं कागज की तलवारों से, ये सब लोहा काट रहे हैं कागज की तलवारों से. लांबचा प्रवास, विदर्भाचं एक टोक, मराठवाड्याचं दुसरं टोक, लांबचा 4-5 तासाचा प्रवास आणि अत्यंत मख्खपणाला ज्यावेळेस कविता पोहोचते श्रोत्यांपर्यंत त्यावेळेस कवीच्या जीवाला लागणारा जो घाव असतो तो जरासंधासारखा असतो, त्याची कुठे मलम सापडत नाही. त्यामुळे निदान आशाताई यांच्या कवितेला सुद्धा आपण मोकळं होऊन टाळ्या वाजून दाखवतील असं मला वाटतं. कविता सादर करण्यासाठी आशाताई डांगे. तो म्हणाला मला साथ देशील माझी सावली होशील, तो म्हणाला माझी साथ देशील माझी सावली होशील. मग ती झाड झाली, मग ती झाड झाली, त्याच्या उन्हात पोळली त्याला मात्र सावली दिली. कविता ठेवतीये निमूट समर्पित होताना. निमूट समर्पित होताना तिच्यातील आंदोलन कधीच जाणवू देत नाही बाई. निमूट समर्पित होताना तिच्यातील आंदोलन कधीच जाणवू देत नाही बाई. विजयाचा आविर्भाव मिरवणारा तो खर तर झालेला असतो पराभूत स्वतःमध्येच. विजयाचा आविर्भाव मिरवणारा तो खर तर झालेला असतो पराभूत स्वतःमध्येच. अनादिकालापासून बाई जोजावत आलीये,
अनादिकालापासून बाई जोजावत आलीये त्याच्या विजयाचा भ्रम, त्याच्या आणि तिच्याही मिथ्या समाधानासाठी. खर तर तिचं निमूट राहणं एक शोध असावा त्याच्या सत्वाचा. खरं तर तिचं निमूट राहणं एक शोध असावा त्याच्या सत्वाचा. त्याच्या सत्वांशाला जमीन उपलब्ध करून देते बाई, स्वतःच्या रक्तामासावर जोपासत राहते. त्याच्या सत्वांशाला जमीन उपलब्ध करून देते बाई, स्वतःच्या रक्तामासावर जोपासत राहते. त्याला मात्र कधीच उमगली नाही तिची सत्वलिपी. त्याला मात्र कधीच उमगली नाही तिची सत्वलिपी. तिच्यातून उगवत असताना. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्र, आपण सकाळच्या सत्रामध्ये मागील वर्षात ज्या 12 कविता संग्रहावरती आपण चर्चा केली त्या कवींचा यथोचित असा सन्मान केलेला आहे. त्यातीलच एक कवी अजिम नवाजराही हे त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना यायला थोडासा उशीर झाला. त्यांचा सन्मान करणं बाकी आहे. मी रमेश इंगळे उतरावतकर सर यांना विनंती करतो की त्यांनी अजिम नवाजराही यांचा सन्मान करावा. नाही, जरा अलीकडेच या, म्हणजे याच्यात येईल ना, त्यांना अलीकडे नाही ना, याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मदत करा. हां, ओके. धन्यवाद सर. मी यानंतर कवी अजिम नवाजराही यांनाच विनंती करतो की त्यांनी आपली एक कविता सादर करावी आणि पुढील सूत्रे सांभाळावी. धन्यवाद मारुती सावंत सर. खरं म्हणजे वाचकपीठच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या सर्वात आतिथ्यशीलता जी आहे सर्वांमध्ये आहे, परंतु मारुती सावंत यांचा सतत फोन, व्हॉट्सअपवर संपर्क आणि त्या संपर्काच्या माध्यमातून पोहोचणार कधी बहादूरमधून भास्कररावांचा फोन, ही सर्व आतिथ्यशीलता जी आहे ती फार महत्वाची आहे. कारण साहिर होशियारपुरी म्हणतात की मोहब्बत मानी व अल्फाज में लाई नहीं जाती, ये वो नाजुक हकीकत है जो समझाई नहीं जाती. खरे अर्थानं कौन कहता है मोहब्बत की जुबान होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है. कवितेविषयीच प्रेम आहे. प्रवीण गवळे म्हणतात की कविता नंतर बोलते, आधी आपण फुलून यावे लागते, गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. ती प्रक्रिया या ठिकाणी जी आहे. खरं म्हणजे उपस्थितांमध्ये जी मंडळी मला दिसली, प्रेमापोटी ॲडव्होकेट मिलिंद महाजन सर, सुनील उबाडे, सुदाम मगर, ढाके साहेब, श्रीधर नांदेडकर, कृष्णा जावळे, हर्षद रशीद राही, ही सर्व मंडळी जी आहे या ठिकाणी, रवी कोरडे आणि मित्रवर्ग गणेश मोहिते बीडमध्ये असताना म्हणजे प्रत्येक मित्राला बोलवणं, त्याचं व्याख्यान आयोजित करणं, तो कवी मित्र परिचयाचा होणं, अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जिथं जिथं ते पोहोचले. चाहने वालों की मंजिल भी कड़ी होती है, हर मुलाकात जुदाई की घड़ी होती है, हर वक्त मिल जाए तो रिश्तों की किताबें पढ़ना, दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है, दोस्ती खून के रिश्ते से बड़ी होती है. गणेश मोहिते यांचा उल्लेख कृतज्ञतापूर्वक करणं मी अगत्याचं समजतो. कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे कविता गुलामगिरी. ही कविता सादर करतोय की झाली सुरू भावनाशून्य रंगांची उधळण, पायात जमान्याच्या ग्लोबल नावाचे चाळ आहे. झाली सुरू भावनाशून्य रंगांची उधळण, पायात जमान्याच्या ग्लोबल नावाचे चाळ आहे. कुत्र्यांच्या किमतीवरून हैसियत माणसांची मोजण्याचा काळ आहे. झाली सुरू भावनाशून्य रंगांची उधळण, पायात जमान्याच्या ग्लोबल नावाचे चाळ आहे. कुत्र्यांच्या किमतीवरून
हैसियत माणसांची मोजण्याचा काळ आहे. वेदना रंगहीनतेची विचारा त्यांना जे झाले हळवेपणाला पारखे. वेदना रंगहीनतेची विचारा त्यांना जे झाले हळवेपणाला पारखे आणि जगत आहेत. वेदना रंगहीनतेची विचारा त्यांना जे झाले हळवेपणाला पारखे आणि जगत आहेत अगणित धाब्यावर जेवून घरच्या जेवणाची चव विसरणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या जिभेसारखे. वेदना रंगहीनतेची विचारा त्यांना जे झाले हळवेपणाला पारखे आणि जगत आहेत अगणित धाब्यावर जेवून घरच्या जेवणाची चव विसरणाऱ्या ट्रक ड्रायव्हरच्या जिभेसारखे. ज्याची त्याची सोयीची भाषा फायदे ओळखणारा मतलबी सवाल असतो. ज्याची त्याची सोयीची भाषा फायदे ओळखणारा मतलबी सवाल असतो. कमजोरांचा मुल्लाकडचा कोंबडा मुरदार गप्परांनी कावळा खाल्ला तरी हलाल असतो. ज्याची त्याची सोयीची भाषा फायदे ओळखणारा मतलबी सवाल असतो. कमजोरांचा मुल्लाकडचा कोंबडा मुरदार गप्परांनी कावळा खाल्ला तरी हलाल असतो. पानगडीच्या मोसमात वसंताचे कागदी नकाशे. पानगडीच्या मोसमात वसंताचे कागदी नकाशे येत आहेत कोणत्या वरातीसाठी हे डिजिटल ढोल ताशे. पानगडीच्या मोसमात वसंताचे कागदी नकाशे येत आहेत कोणत्या वरातीसाठी हे डिजिटल ढोल ताशे. भरारी घेणार कसे हे पंख तुटले पक्षी कोणत्या हातांवर कोरणार डिजिटल मेहंदीची नक्षी. साता समुद्रा पलीकडचे पाश आवडत आहेत खेड्या पाड्यांचा गळा. साता समुद्रा पलीकडचे पाश आवडत आहेत खेड्या पाड्यांचा गळा. गल्लो गल्ली बहरला जाहिरातींचा मळा. साता समुद्रा पलीकडचे पाश आवडत आहे खेड्या पाड्यांचा गळा. गल्लो गल्ली बहरला जाहिरातींचा मळा. गुलामगिरीच्या वाळूत धसलेत पाय खडकाला बोकडाचे कौतुक काय. खडकाला बोकडाचे कौतुक काय. आजच्या या कवी संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत रमेश शिंदे उतराटकर दोघांचा जडणघडणीचा काळ हा समान आहे. परंतु ज्या पद्धतीनं निशाणी डावा अंगठाच्या माध्यमातून उपासात्मक जो विनोद असतो आणि त्याला वस्तुनिष्ठतेची झालर कशी असू शकते याची मांडणी निशाणी डावा अंगठा या कादंबरीच्या माध्यमातून करत असताना सिनेमाच्या झिरझिर पडद्यापर्यंत ती कादंबरी पोहोचली. आणि आजच्या मराठीमधल्या अत्यंत सकस जे अभिनय करणारे अभिनेते आहेत प्रत्येकाला मकरंद अनासपुरे असतील, त्याच्यानंतर अशोक सराफ असतील, भारत गणेशपुरे असतील, हे संपूर्ण आघाडीचे जेवढे कलावंत आहेत त्यांनी त्या चित्रपटामध्ये काम केलं. निशाणी डावा अंगठा. आणि खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा चित्रपट टीव्हीवर लागायचा तर एक सुनसान गल्लीवर आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं तो दृश्यच वेगळं होतं. खरं म्हणजे ही कादंबरीचा प्रवास सिनेमाच्या झिरझिरीत पडद्यापर्यंत होत असताना मला असं वाटतं की विष्णू सूर्या वाघ यांची कविता वैद्य सर मला आठवली की राजघाटावर श्रद्धांजली वाहून सगळे बगडे पळाले. राजघाटावर श्रद्धांजली वाहून सगळे बगडे पळाले. महात्म्याचे सत्याचे प्रयोग सत्तेच्या उन्हात जळाले. तिकडे थिएटरच्या गर्दीत घुसमटून कुणीतरी म्हणाले बापू किती गिरेड होते हे मुन्ना भाईमुळे कळाले. बापू किती गिरेड होते हे मुन्ना भाईमुळे कळाले. म्हणजे निशाणी डावा अंगठाच्या माध्यमातून साक्षरता अभियान आणि साक्षरता अभियानाच्या माध्यमातून त्याचं स्वरूप काय आहे हे दाखवण्याचं काम रमेश शिंदे उतराटकर यांनी केलं. खरं म्हणजे दाखल खारीज हा कविता संग्रह. दाखल खारीज म्हणजे कवितेचा प्रवास कागदावरनं म्हणजे दासू वैद्य सर इथे बसलेले आहेत त्यांच्या अनेक कविता मला पाठ आहेत. म्हणजे त्या कवितेचा प्रवास अंतःकरणापर्यंत होत असताना भुईमुंगाच्या शेंगेचा वरचा टरफल जोपर्यंत भाजला जात नाही तोपर्यंत आतला दाणा चौदार होत राहील. वाचक पिटला किंवा कोणालाही खंत आहे की दिवाळी अंकात आलेली कविता कवीची तो एक फक्त स्वतःचीच कविता वाचतो. बाजूला कोणाची कविता आली याच्याशी त्याला काही घेणं देणं नसते. परंतु हे जे असे कवी असतात ते भाषेच्या संदर्भामध्ये जी वेगळी कामगिरी करतात अनुभवाच्या पातळीवर जातात. रमेश शिंगडे यांची कविता मला आठवते की पेटत्या सिगारेटच्या टोकावर ठेवावेत तिचे फितूर डोळे. सुरुवातीच्या काळातल्या हे कविता की पेटत्या सिगारेटच्या टोकावर ठेवावेत तिचे फितूर डोळे आणि एक एक झुरक्यासोबत एक एक दुःख समाधानी करून घ्यावं आणि एक एक झुरक्यासोबत एक एक दुःख समाधानी करून घ्यावं. सकाळी सकाळी माझा पारिजात पाखरांनी मालकीचा करू नये. सकाळी सकाळी माझा पारिजात पाखरांनी मालकीचा करू नये. तिच्या वेणीसाठी राखून ठेवलेल्या फुलांना इजा होण्याचा संभव असतो. तिच्या वेणीसाठी राखून ठेवलेल्या फुलांना
इजा होण्याचा संभव असतो. या झाल्या हलक्या फुलक्या कविता. दुसरीकडे रमेश इंगळे उतराटकर म्हणतात की पांडुरंग सदाशिव साने तू कुलपुरुष होतास. पांडुरंग सदाशिव साने तू कुलपुरुष होतास. दुसरं कोणतंच नाव नाही माझ्या वंशावळी तुझ्या आधी. तुझी आतडी करवडली, कातडी थरथरली, निसर्गाला भुलवून तुला आई होता आलं. तुला हुरडेच नव्हते, त्या आकाराचा प्राजक्तांचा थर होता तुझ्या छातीत. इथुकीची पड अंगी यावे फक्त, खडूतून रक्त उतरावे उतरावे आणि देह व्हावा मुक्त. खडूतून दूध स्त्रवताना, खडूतून दूध स्त्रवताना. अशा पद्धतीची अध्यापन पद्धती साने गुरुजीची अवलंबताना एकीकडे सशक्त कविता, एकीकडे सशक्त कादंबरी, या सर्व विषयांचा समुच्चय, सर्व विषयांचं रसायन एका व्यक्तिमत्वामध्ये कसं उकळत राहतं या संदर्भामध्ये नेहमी मला अप्रूप वाटत आलं आहे. आणि रमेश इंगळे उतराटकर, रवींद्र इंगळे चावरेकर, खरं म्हणजे बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातली प्रयोगशीलता आणि आपसार मधला असलेला संवाद यामुळं एक सशक्तेच्या विषयी खूप बोलता येईल. दाखल खारीज, मातीचे पाय, निशाणी डावा अंगठा, सर्व प्रश्न अनिवार्य, सर्व प्रश्न अनिवार्य, एका कादंबरीची गोष्ट, निर्वाणीचा शब्द, सर्व प्रश्न अनिवार्य म्हणत असताना मी थोडंसं चुकलोय पण श्रोत्यांमधून आवाज आला. म्हणजे याचा अर्थ असा की ती कादंबरी लोकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचली, असा हा प्रवास झाला पाहिजे. कारण लेखन म्हणजे उंच वट्यावरनं निवडुंगाच्या झोपांमध्ये उडी मारणं किंवा आग्या मोहरांच्या पोळांमध्ये मूर्ख खूप असणं, अशा पद्धतीचं जर लेखन होत असेल तर ते चिरकाल टिकत राहते. खरं म्हणजे ह्याच्या उतरंडी असतात पुस्तकांच्या रचनं. खरं म्हणजे बहुप्रसा होणं सोपं आहे, त्याला काही कष्ट लागत नाही. जे आपल्या अटींवर लिहित असतात त्यांचं लेखन चिरकाल टिकत असते. आणि आज या कवी संमेलनाचे अध्यक्ष रमेश इंगळे उतराटकर आहे आणि मला संचलनाची संधी लाभली याचा सार्थ अभिमान मला आहे. खरं म्हणजे मी भास्करराव निर्मळ यांचे आभार व्यक्त करतो आणि रमेश इंगळे उतराटकर यांना कविता सादर करण्यासाठी सविनय आमंत्रित करतो. मित्र, वाचक पीठ प्रतिष्ठान आयोजित आजच्या वाचक मेळावा, काव्य चर्चा आणि कवी संमेलन याच्या अगदी समारोपाकडे आपण आहोत. सकाळपासून अतिशय गंभीर अशा स्वरूपाची चर्चा आदेश सांगितला की दुसऱ्या फेरीत प्रत्येकाला एक लहान कविता सांगायची असं अध्यक्षाचं भास्करांचं म्हणणं आहे. मी वाचू करे ठीक आहे. वेळेचा विचार करता मला थोडा अध्यक्षीय बोलायचं होतं, ते कविता वाचतो आणि मग नंतर बोलतो. ठीक. तर कवितेचं शीर्षक आहे हे माझ्या अक्षरांचे आहे. प्रतिमा प्रत्यक्षाहून बंबाळ होऊ देऊ नको. प्रतिमा प्रत्यक्षाहून बंबाळ होऊ देऊ नको. शब्दांना भरताळ होण्यापासून वाचव. प्रतिमा प्रत्यक्षाहून बंबाळ होऊ देऊ नको. शब्दांना भरताळ होण्यापासून वाचव. कल्पनांना घेऊ दे उंच उंच भराऱ्या. कल्पनांना घेऊ दे उंच उंच भराऱ्या. त्यांच्या बेलगाम पावलांना बिलगलेला मातीचा वास तेवढा विरू देऊ नको. त्यांच्या बेलगाम पावलांना बिलगलेला मातीचा वास तेवढा विरू देऊ नकोस. शिरू देऊ नकोस पंखात बहिर्मुख वारे. शिरू देऊ नकोस पंखात बहिर्मुख वारे. बटबटीत होऊ देऊ नको यमकांचा शृंगार. बटबटीत होऊ देऊ नको यमकांचा शृंगार. आशयाचा उच्चार सदैव टवटवीत ठेव. आशयाचा उच्चार सदैव टवटवीत ठेव. व्याकरणाच्या नियमांची सुरेख कवायत करण्याऐवजी भाषेच्या धमण्यातील सळसळ
चिमटीत पकडायला शिकव मुलींना. व्याकरणाच्या नियमांची सुरेख कवायत करण्याऐवजी भाषेच्या धमड्यातील सळसळ चिमटीत पकडायला शिकव मुलींना. भाबडी वाटली तर वाटू दे शीर्षक, भाबडी वाटली तर वाटू दे शीर्षक. त्यांच्या मुखात सोडलेला थेंब परंतु अंताक्षराच्या मुळाशी भिडू देते. त्यांच्या मुखात सोडलेला थेंब परंतु अंताक्षराच्या मुळाशी भिडू देते. वेदना नटवून मांडण्याची वेळ येऊ नकोस, वेदना नटवून मांडण्याची वेळ येऊ नकोस. अलंकाराचे अंगभूत लेणे लागू दे तिला, अलंकाराचे अंगभूत लेणे लागू दे तिला. रोवल्यासारखे नाही उगवून आल्यासारखे, रोवल्यासारखे नाही उगवून आल्यासारखे. शब्दशक्तीचे खांब फुटू दे अनुभूतीच्या चौरंगाला. हे शब्दगंधे हे माझ्या अक्षरांची आई, हे शब्दगंधे हे माझ्या अक्षरांची आई. तू कोठेही अस कोणत्याही रूपात, तू कोठेही अस कोणत्याही रूपात. स्वरव्यंजनांच्या सूक्ष्म हालचालींवर तुझी सक्त झरप ठेव, स्वरव्यंजनांच्या सूक्ष्म हालचालीवर तुझी सक्त झरप ठेव. माझ्या कवितेत आकाशातल्या घारीसारखे गुंतवून ठेव चित्त, माझ्या कवितेत आकाशातल्या घारीसारखे गुंतवून ठेव चित्त. मैफिल अशीच पुढं न्यावी अशी तुमची इच्छा दिसते. त्यामुळे मी आजींकडे परत सूत्र सोपवतो आणि एक एक कविता सगळ्यांनी म्हणावी अशी विनंती. खरं म्हणजे रमेश शिंगडे उतराटकर यांनी निर्मिती प्रक्रियेविषयी जे भाष्य आपल्या कवितेच्या माध्यमातून केलं, कविवर ग्रेस कवितेला मुलगी म्हणत असताना त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या कवितेच्या माध्यमातून मांडतात की दाट कारुंड्याची वेळ माझा अंधाराला गेला, माझ्या पोटाशी येऊन चंद्र निवांत निजला. सारे किनारे पाण्यात फुले मेण्यातून जाती, सारे किनारे पाण्यात फुले मेण्यातून जाती. बर्फ वाऱ्यात निघाले माझ्या दुःखाचे सांगती. कधी क्षितिजावरून मीच पसराव्या हाका आणि उलट्या हाकेने माझा शब्द व्हावा मुका. दूर समुद्रा शेजारी माझे पुढरीत घर, दोन बाहुल्यांच्या हाती निळ्या लाटांचे झुंबर. थेट ओसरीला येते वेळे सागराचे पाणी, एका अंधार बेलीला माझी लागतात गाणी, एका अंधार बेलीला माझी लागतात गाणी. कविता ही तुटलेल्या आतड्यांचा प्रतिध्वनी असते. कविता उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार असते. वसंत आबाजी ढाके म्हणतात की कवितेची पट्टी बांधून जखम झाकणे, यवक प्रासांचा रुणझुणून नाद करणे, भावना विचारांच्या तकलोबी शब्दांची कच्ची घरे बांधणे, आपल्या अस्तित्वाच्या तुकड्या तुकड्यावरचे काम करत भाषेच्या सडसडण्याचा आवाज ऐकणे, याशिवाय दुसरे काहीच नव्हते करण्यासारखे. मग पाखरांचे गाणे उतरले नाही, मग पाखराचे गाणे उतरले नाही, त्याऐवजी जाडे भरडे कोलपाट विणले गेले. घशात फक्त घरघर आवाज येत राहिला. अज्ञात प्रदेशातून पाखरं यावी तशी येतात अक्षर आणि भुरकून होऊन जावी तशी होतात नाहीशी. मग मोकळ्या प्रदेशात कितीही शोधली तरी थांगपत्ता लागत नाही त्यांचा. भयान भनभन ओसाळी डोळे फिरत राहतात भिरभिर. आपण आणि हा अफाट अवकाश हेच असतं लिहिणं जे आपल्याला वाचता येत नाही, हेच असतं लिहिणं जे आपल्याला वाचता येत नाही. अशा पद्धतीची कवितेची व्याख्या करत असताना रमेश शिंगडे उतराटकर यांनी जी कविता सादर केली, ग्रेस आणि वसंत आबाजी ढाके यांची प्रदीर्घ कविता निवेदक केला मला आठवली. याचं एक कारण आहे की वाणीला मंत्रमुग्ध करत असताना वाणीला आव्हान करण्याचं काम जे कवी करत असतात ते अंतकरणापर्यंत त्यांचा प्रवास होत असतो. अशा कवितांचे धनी आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. एक एक कविता सादर करावी असं भास्करराव निर्माणांचं आणि वाचकपीठचं म्हणणं आहे. त्यांचा आदेश आहे प्रत्येकाने एक लहानशी कविता सादर करावी. त्याला खऱ्या अर्थानं मनोगताच्या चिकण्या लावू नये, नमनाला घरावर तेल जाऊ नये आणि नमनाला घरावर तेल न जाणण्यासाठी येत आहेत आबा पाटील. रमेश शिंगडे यांचा मोबाईल या ठिकाणी विसरला. खरं म्हणजे दुनियादारी की बातें या दिल का कारोबार, एक छोटे से मोबाइल में सिमट गया संसार. फिर घर घर का समाचार में आ जाता है, अब तो चीको भी तो अखबार में आ जाता है.
कवितेचे शीर्षक आहे अडगळ. रद्दीतून गेली कविता कृष्णा अक्षर सोडली. रद्दीतून गेली कविता म्हणून 3 रुपये किलोने तरी गेली. रद्दीतून गेली कविता म्हणून 3 रुपये किलोने तरी गेली, नाहीतर अडगळीतच असती टाचा फोडून नेली. वा वा रद्दीवाल्यानं बाजूला केली होती वही. रद्दीवाल्यानं बाजूला केली होती वही, म्हणाला रद्दीत असलं चालत नाही. वा 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 म्हणाला रद्दीत असलं चालत नाही. कागद कवितेचा असो वा किर्दीचा, कागद कवितेचा असो वा किर्दीचा, त्यानं रद्दीचा मान राखलाच पाहिजे. क्या बात है, क्या बात है. कागद कवितेचा असो वा किर्दीचा, त्याने रद्दीचा मान राखलाच पाहिजे. एका वड्याबरोबर निदान 1 पावाचा तुकडा तरी झाकलाच पाहिजे. वा 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 वा. माझ्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून रद्दीवाला बोलला हसून. माझ्या चेहऱ्यावरचा हावभाव बघून रद्दीवाला बोलला हसून. म्हणाला साहेब एवढं चिडका कशाला. म्हणाला साहेब एवढं चिडका कशाला. मला बी नको काय पुरवडायला. वा मला बी आहे संसार आणि मला बी आहेत बायका मुलं. मला बी आहे संसार आणि मला बी आहेत बायका मुलं. काय करू घेऊन तुमचे हे चंद्र तारे आणि कया फुलं. क्या बात है. काय करू घेऊन तुमचे हे चंद्र तारे आणि कया फुलं. रद्दीवाला पुढे म्हणाला साहेब लोक म्हणतात पाखराने घरट फांदीला टांगावं, तसं तुम्ही काळी शब्दाला टांगलाय. साहेब लोक म्हणतात पाखराने घरट फांदीला टांगावं, तसं तुम्ही काळी शब्दाला टांगलं आहे. मला यातलं कळत नाही पण अक्षर तुमचं चांगलं आहे. क्या बात है. मला यातलं कळत नाही पण अक्षर तुमचं चांगलं आहे. मग काटा पारडे दाखवत त्याने 10ची नोट पुढ्यात धरली. मग काटा पारडे दाखवत त्याने 10ची नोट पुढ्यात धरली आणि कवितेची एक वही त्याने तुरवून पोत्यात भरली. गुदमरणाऱ्या कवितेला मी रद्दीतून मोकळ्या हवेत सोडलं. गुदमरणाऱ्या कवितेला मी रद्दीतून मोकळ्या हवेत सोडलं. अडगळीचा गुन्हा नसताना अडगळीचं मन मोडलं. अडगळीचा गुन्हा नसताना अडगळीचं मन मोडलं. त्यांना आम्हा अरुण काळे यांची कविता आठवली की आरशासमोर तयार होऊन कोणी युद्धाला जात नसतं आणि अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नसतो. अक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नसतो. खरं म्हणजे तुमच्या कवितेवरून अरुण काळे यांच्या नंतर आलेले लोक त्याची पानं माझ्या नजरेसमोर यावी. खरं म्हणजे निळकंठ महाजन म्हणतात की कविता ही सडकून जाते कधी कधी शब्दात पकडताना. कविता ही सटकून जाते कधी कधी शब्दात पकडताना. आठवतही नाही तिचा चेहरा. घरात बसून सगळ्या वाटा गुडाळून आणतो आपण डोक्यात, तरी लागत नाही तिचा थांगपत्ता. घरात असून आपण फिरत राहतो जंगल झाडी दऱ्या कमऱ्यात कल्पात श्वापदांच्या. नंतर बघावं तर आपण ऍडमिट केले गेलेलो असतो मनोरुग्णालयात. अवतीभोवती रुग्णांचे कॉटच कॉट, म्हणजे प्रत्येकाची एखादी तरी कविता हरवलेली. अवतीभोवती रुग्णांचे कॉटच कॉट म्हणजे प्रत्येकाची एखादी तरी कविता हरवलेली. डॉक्टर इंजेक्शन आणि गोळ्यांमधून ढकलीत असतात आपल्याला आपल्यात. डॉक्टर इंजेक्शन आणि गोळ्यांमधून ढकलीत असतात आपल्याला आपल्यात. डॉक्टर तेवढी सटकून गेलेली कविता त्याला एखाद्या सलाईन मधून शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल. शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल. अशा पद्धतीची अभिव्यक्ती आणि अशा पद्धतीचं दर्जेदार कवी संमेलन या ठिकाणी देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर या शब्दपीठावर होत असताना प्रतिभाताई सराफ यांना विनंती करतो तरी कविता सादर करा. कवितेचे शीर्षक आहे खिडक्या आणि पडदे. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची, जराही सरकवायचे नाहीत पडदे. मुलीनं सांगितलं खिडकी उघडायची नाही घराची, जराही सरकवायचे नाही पडदे. तळमजल्यावरचं घर विकून टोलेगंज इमारतीत घेतलं हे घर मोठी चेक घेऊन.
तळ मजल्यावरचं घर विकून उंच इमारतीत घेतलं हे घर मोठी झेप घेऊन. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. केवळ स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा घरात खेळावी म्हणून. आता मात्र दिवसा सुद्धा घरात विजेचे दिवे. आता मात्र घरात दिवसा सुद्धा विजेचे दिवे आणि सतत चालू असलेलं एअर कंडिशन. सतत चालू असलेलं एअर कंडिशन. पापण्यांचे पडदे उघडतात एकामागून एक अनेक खिडक्या तिच्या लॅपटॉपच्या. पापण्यांचे पडदे उघडतात अनेक खिडक्या एकामागून एक तिच्या लॅपटॉपच्या. आणि मग चालत राहतो तिचा आभासी जगताशी संवाद. आणि चालत राहतो तिचा आभासी जगताशी संवाद. अशा वेळेस मी मात्र टाळते आपसातील वाद आणि संवाद. अशा वेळेस मात्र मी टाळते आपसातील वाद आणि संवाद. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा. किती सहजपणे तोडून टाकले तिने संबंध निसर्गाशी आणि आत बाहेरच्या माणसांशी सुद्धा. गुदमरून टाकते एक जाणीव. गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझंच रक्त वाहत असतं. गुदमरून टाकते एक जाणीव की मुलीमध्ये माझंच रक्त वाहत असतं. आता आम्हा दोघींमध्ये असंख्य मनाचे पडदे. कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे, कोणालाही न दिसणारे, कोणालाही न जाणवणारे. यानंतर आशाताई डांगे यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. अत्यंत श्रवणीय ऋतूमध्ये आपण कवितेचं श्रवण करत आहात. अत्यंत तळमळत्यानं कविता ऐकत आहात. आशाताई डांगे. मी असीम श्रद्धेने आले या जत्रेत, या गर्दीत किती भयावहता जाणवते आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. मी असीम श्रद्धेने आले या जत्रेत, तर या गर्दीत किती भयावहता जाणवते आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. जत्रेच्या नावाखाली हा कुठला बाजार बसला आहे इथे. जत्रेच्या नावाखाली हा कुठला बाजार बसला आहे इथे. दैवत बदलणारी लोक आली आहेत इथे, की दैवत सुद्धा फसवी आहेत इथे. दैवत बदलणारी लोक आली आहेत इथे, की दैवत सुद्धा फसवी आहेत इथली. ही जत्रा परकी का भासत आहे मला. ही जत्रा परकी का भासत आहे मला. मी शहराच्या दिशेने परत निघाले, तर ही जत्रा पसरतच चालली आहे. मी शहराच्या दिशेने परत निघाले, तर ही जत्रा पसरतच चालली आहे. तुझ्या माझ्या दरवाजासमोरही उधळला गेला आहे बघ कुठल्या देवतेचा भंडारा. तुझ्या माझ्या दरवाजासमोरही उधळला गेला आहे बघ कुठल्या देवतेचा भंडारा. तुझ्या माझ्या डोळ्यातही शिरू शकतो हा धुराळा. तुझ्या माझ्या डोळ्यातही शिरू शकतो हा धुराळा. साऱ्या शहराच्याच मनावर गारुड घालतायत ही फसवी दैवत. साऱ्या शहराच्याच मनावर गारुड घालतायत ही फसवी दैवत. सारं शहर फसव्या जत्रेसमान भासत आहे मला. सारं शहर फसव्या जत्रेसमान भासत आहे मला. मी जत्रेचा भाग होणार नाही. मी जत्रेचा भाग होणार नाही आणि मी शहरही बदलणार नाही. माझी श्रद्धा आबादी ठेवणं कविते तुझ्या हाती आहे आता. तुझ्या हाती आहे आता. धन्यवाद. कवी संग्रहाच्या समारोपीय वळणाच्या दिशेनं कवी संग्रहाची हुडी त्या किनाऱ्याच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहे. अमोल देशमुख परभणी. कवितेचं शीर्षक आहे चुनाव. पॅसेंजरनं हेलपाटे खात खात पॅसेंजरनं हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबार. पॅसेंजरनं हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबार. औरत आणि 4 पाखरांसंग गावच्या मतदानाला. पॅसेंजरने हेलपाटे खात खात मुंबईहून साताराला सालोबार. औरत
आणि 4 पाखराय संघ गावच्या मतदानाला. मोहल्ल्यातल्या कादरभाईनं केली जवान एसटीडीवर. मोहल्ल्यातल्या कादरभाईनं केली जवान एसटीडीवर देव जाण येणं आणि कपडा लता. मोहल्ल्यातल्या कादरभाईनं केली जवान एसटीडीवर देव जाण येणं आणि कपडा लता. तसा तो आला बुडून कामाच्या डोंगराला. तसा तो आला बुडून कामाच्या डोंगराला आशेच्या समुद्रात. मतदानाची शाही बोटावर डकवून मतदानाची शाही बोटावर डकवून दोघा नवरा बायकोनं केले पेटारीत बंद. गावचे मोहल्ल्याचे उद्याला उगवणारे नशिबाच्या आगीला पाखडणारे दिवस. जबानीच्या पॅकेज मधून धरम केल्यागत. जबानीच्या पॅकेज मधून धरम केल्यागत भेटले सऱ्याला कपडे लती आडके. परतीने निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत परतीने निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत धान्या रशीदनं बापाला केला सवाल. परतीने निघताना नव्या कोऱ्या कपड्याचा वास घेत घेत लहान्या रशीदनं बापाला केला सवाल. अबू अगला चुनाव कब है? धन्यवाद. विशेष आनंद मला या गोष्टीचा झाला की व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळाचा ऐकांत, वर्तमानाचा उतंतर, तळमळीचा तळ, वळीवाच्या वेळा या कविता संग्रहाच्या केंद्रस्थानी असलेला मोहल्ला अमोल देशमुख यांच्या कवितांमध्ये आला. खरं म्हणजे मोहल्ल्याच्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना निवडणुकीच्या 70 वर्ष झाली. खरं 60 बरस का रोना है ये, दिन दो दिन की बात नहीं, सबने हमको छोड़ दिया है, कोई हमारे साथ नहीं, सबने हमको छोड़ दिया है, कोई हमारे साथ नहीं. समंदर खामोश है, समंदर खामोश है, नाखुदा हैरान है भाई, शिकिस्ता कश्तियों की इज्जत पे तूफान है भाई, नमाजें दाढ़ियां अजीम नवाज राही जैसा कोई नाम, बहुत आसान दहशतगर्द की पहचान है भाई, बहुत आसान दहशतगर्द की पहचान है भाई. खरं म्हणजे शरीफ होके भी इज्जत गंवानी पड़ती है, कदम कदम यहाँ जिल्लत उठानी पड़ती है, और जन्म जन्म से मैं हिंदुस्तानी हूँ लेकिन मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है, मुसलमान होने की कीमत चुकानी पड़ती है. अशा या साशंक वातावरणामध्ये अमोल देशमुखांसारखी कविता म्हणजे खरं म्हणजे वाळवंटामध्ये एखादी थंड झुळूक आल्यासारखी जाणीव निर्माण करते. माझ्यासारख्याचा जो विषय आहे खरं म्हणजे कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त होतो, परंतु अशी काही माणसं आहेत की ज्यांना व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही. माय मराठीनं मला दिली, मुखी माझी या गोडवाणी मराठी, मला शोधण्याची निशाणी मराठी, जरी मातृभाषा मराठी न माझी, उभ्या जीवनाची कहाणी मराठी, उभ्या जीवनाची कहाणी मराठी. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची सहृदयता होती ही की मोहल्ल्याचं दुःख. इयत्ता 10वीला पडझड मोहल्ल्याची ही कविता माझी इयत्ता 10वीला जेव्हा समाविष्ट केली तेव्हा मोहल्ल्याचं दुःख अधोरेखित झालं अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या. 11वीला सडके लगत उगवलेली झाडे जेव्हा समाविष्ट केली माझी कल्लोळातला एकांत या कविता संग्रहातली, तेही मोहल्ल्याचं दुःख होतं. आणि त्याच पद्धतीचं दुःख परिगावरचं जगणं अमोल देशमुख यांच्या कवितेमध्ये दिसलं. या ठिकाणी मी कवी संग्रहाचे अध्यक्ष रमेश इंगळे उतराटकर याला विनंती करतो की त्यांनी एक कविता या ठिकाणी सादर करावी. रमेश इंगळे उतराटकर. आणि खऱ्या अर्थानं हा संपूर्ण जो प्रवास आहे, हा संपूर्ण प्रवास अत्यंत चिरस्मरणीय झाला. कवी संमेलनाच्या अंतिम चरणामध्ये डॉक्टर संजय थोरात हे आभार प्रदर्शन करणार आहेत. कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय रमेश इंगळे उतराटकर. मित्र, वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित आजच्या दिवसाचा समारोपाजवळ आपण आलेलो. या कवी संमेलनाचं अध्यक्षपद माझ्याकडे देऊन माझा जो गौरव वाचकपीठ प्रतिष्ठानने केला त्याबद्दल मी वाचकपीठच्या सर्व सदस्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. खरं म्हणजे दर महिन्याला एका कवीची निवड करून त्याच्या कवितेविषयी गंभीर स्वरूपाची चर्चा घडवून आणणं आणि तो कवी
अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवणं हे जे काम अतिशय निष्ठेनं श्रद्धेनं वाचकपीठ करत आहे ते सगळं बघितल्यानंतर कवितेसाठी निश्चितच दिवस चांगलेच आहेत. चांगल्या कवितेसाठी नेहमीच चांगले दिवस असतात. आपण कवितेची प्रत खाल्ल्यामुळे आपल्याला कवितेची चिंता वाटते. मुळामध्ये तशी चिंता करण्याची काही गरज नसते. मित्र, सकाळी आमचे मित्र मंगेश नारायणराव काळे यांच्या शून्यगड शहर या कविता संग्रहावर विस्तृत स्वरूपात अतिशय गांभीर्याने चर्चा झाली. कविता संग्रहाविषयी बोलताना सर्व वक्त्यांनी ज्या गंभीरपणे कवितेविषयी चिंतन करायचं असतं, मांडणी करायची असते, कविता समजून घेताना कोणकोणत्या अंगांनी सगळा विचार करायचा असतो, ते सगळं त्यांच्या निबंधांमधून त्यांच्या बोलण्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचलं. मंगेश काळेंनी सुद्धा एक कवी म्हणून त्यांची जी भूमिका मांडली ती सुद्धा खूप गंभीरपणे मांडली. त्या सगळ्या चर्चेचा जो रोख होता तो तुमच्या लक्षात आला असेल की कवी जी भाषा वापरतो त्या भाषेचं एकूण कवितेमध्ये काय होत असतं किंवा कवी कशा पद्धतीनं ती भाषा वापरतो. कवीनं इतर भाषांमधले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये वापरावेत की वापरू नयेत, कशा पद्धतीनं वापरावेत, ही सगळी चर्चा झाली. त्या संदर्भात थोडंसं बोलून मी माझी कविता वाचणार आहे. खरं म्हणजे प्रत्येक कवीची आपापली पिंड प्रकृती असते. प्रत्येक जण आपल्या प्रकृतीनुसार विचार करत असतो. तो जसा विषयाचा विचार करतो, आशयाचा विचार करतो, तसा तो भाषेचाही विचार करतो. आणि त्यामुळं प्रत्येकाच्या कवितेचा विषय, त्याच्या कवितेची भाषा ही त्याच्या प्रकृतीनुसार, त्याच्या पिंड प्रकृतीनुसार त्याच्या कवितेमध्ये येत असते. प्रत्येक कवीनं फक्त विचार हा करायचा असतो की माझी पिंड प्रकृती जी आहे तिच्या आस्थेचे विषय कोणते आहेत, आस्थेचा प्रदेश कोणता आहे, आणि मी ज्या भाषेतून व्यक्त होतो त्या माझ्या भाषेचा सुद्धा कोणता प्रदेश आहे. कारण प्रत्येक कवी वेगवेगळ्या भाषेत कविता लिहित असतो. आपण जरी मराठी भाषेत कविता लिहित असलो तरी प्रत्येकाची भाषा, कवितेची भाषा वेगळी असते. भाषा ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी एकाच वेळी सगळ्यांची असते आणि त्याच वेळी ती प्रत्येकाची सुद्धा असते. कवीची भाषा ही त्याची स्वतःची भाषा असते आणि त्यामुळं आपली भाषा शोधतं. आपल्या मराठी भाषेतला आपल्या भाषेचा प्रदेश शोधतं आणि त्या प्रदेशामध्ये आपली कविता अगदी टोकावर नेता येईल असा प्रयत्न करणं हे कवीचं काम असतं. अनेकदा काय होतं की आता या सगळ्या मित्रांनी कविता वाचल्या, त्या सगळ्या कवितांचा आशय तुमच्यापर्यंत पोहोचला. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लिहितो, प्रत्येकाचा विषय वेगळा असतो. परंतु हे सगळं आपण लिहित असताना फक्त एवढीच काळजी आपण घेतली पाहिजे की मी माझी कविता आणि माझं कविता लिहिणं ज्या पद्धतीने करतोय तर मला माझ्या भाषेमध्ये माझी कविता लिहायची आहे, मला इतरांसारखी कविता लिहायची नाही. एवढं भान जरी आपण बाळगलं तर आपण आपोआप आपल्या भाषेमध्ये आपली कविता लिहिण्याचा प्रयत्न करू. आणि हे साधणं हे सोपं नसतं. चला आता मी माझ्या भाषेत कविता लिहितो असं म्हणून ते होत नसतं. ते काही महिन्याभरात, 2 महिन्यात किंवा 8 महिन्यातलाही विषय नसतो. तो साधनेचा भाग आहे. तुम्ही जसे लिहित राहा आपोआप आत त्या सगळ्या प्रक्रिया सुरू असतात. परंतु आपली नजर मात्र आपल्या लक्ष्यावर ठाम असली तर आपण त्या दिशेनं, योग्य दिशेनं पुढे जात असतो. तो प्रयत्न आमच्या सगळ्या या कवी मित्रांनी करावा, त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. वाचकपीठ आम्हा सर्व कवी मित्रांना बोलावलं, या ठिकाणी तुमच्या समोर कविता वाचनाची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आमचे मित्र अजिम नवाजराही मित्र असल्यामुळे खूप प्रेमानं माझ्याविषयी बोलत होते. त्यात आम्ही एका जिल्ह्याचे, त्यामुळं घरच्या माणसाविषयी बाहेर बोललेलं अधिक चांगलं. बुलढाण्यात आम्हाला इतकं बोलता येत नाही. त्यामुळं त्याचा सुद्धा आभार मी मानणार नाही. परंतु अगदीच लोकांना इतकंही वाटू नये की हे मित्र म्हणजे खूपच
तर मित्र, माझी एक कविता, आजच्या या सगळ्या कवींच्या कवितेचा सूर थोडासा स्त्री कवितेच्या जवळ जाणार होता. सुरुवात कशी झाली, आबा पाटलांच्या कवितांचा पिंड वेगळा होता. मॅडमने सुद्धा छान कविता वाचल्या. अमोलच्या कवितेचा तो संग्रह आहे, तो आपण जाणीवपूर्वक वाचा, इतका चांगला आहे. मी म्हणूनच एक मावशी नावाची माझी कविता निवडली. मावशी. भरल्या घरात तिचे कुणीच नव्हते. भरल्या घरात तिचे कुणीच नव्हते. म्हणायला नवरा होता, सवत होती. म्हणायला नवरा होता, सवत होती. दोघांनी मिळून पिकवलेली नात्यांची सावत्र चढत होती. भरल्या घरात तिचे कुणीच नव्हते. म्हणायला नवरा होता, सवत होती. दोघांनी मिळून पिकवलेली नात्यांची सावत्र चढत होती. तिने जगण्याला घट्ट लपेटून घेतली, रक्ताला वळसा घालून वाढलेली वंशवेल. तिने जगण्याला घट्ट लपेटून घेतली, रक्ताला वळसा घालून वाढलेली वंशवेल. नाळेशिवाय जीव लावण्याची अगम्य लिपी अवगतच होती तिला. नाळेशिवाय जीव लावण्याची अगम्य लिपी अवगतच होती तिला. वांसपणाच्या स्मशान पोकळीत, वांसपणाच्या स्मशान पोकळीत गुदभरणारा घुसपटणारा आपला मायाळू जीव तिला घराघरात चराचरात थोडा थोडा वाटून दिला. वांसपणाच्या स्मशान पोकळीत गुदभरणारा घुसपटणारा आपला मायाळू जीव तिला घराघरात चराचरात थोडा थोडा वाटून दिला. ती सगळ्यांची झाली संपूर्ण, ती सगळ्यांची झाली संपूर्ण. मात्र औषधी मात्रेच्या तोळा मासात चूर्णा इतके तिचे होतारेले कोणाला. ती सगळ्यांची झाली संपूर्ण, मात्र औषधी मात्रेच्या तोळा मासात चूर्णा इतकेही तिचे होता आलेले कुणाला. दुःखाच्या चिरंतन प्रवाहातही सत्कर्माची देवधर्माची चाकोरी तिने किंचितही सोडली नाही. दुःखाच्या चिरंतन प्रवाहातही सत्कर्माची देवधर्माची चाकोरी तिने किंचितही सोडली नाही. जिथे तिथे माथा टेकवत, जिथे तिथे माथा टेकवत गर्भासाठी लाथांचा प्रसाद मागून पाहिला. जिथे तिथे माथा टेकवत गर्भासाठी लाथांचा प्रसाद मागून पाहिला. परंतु कोणताही देव कोणतीही देवी तिच्या नवसाला पावली नाही. परंतु कोणताही देव कोणतीही देवी तिच्या प्रार्थनेला पावली नाही. तरी तिला करवातली ना कावली, प्रसादाहून गोड केली तिने जीवाची काहिली. काळजात आर पार ऋतून बसलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या खिळ्याला ती नशिबाचा फुटका आरसा टांगत राहिली. काळजात आरपार ऋतून बसलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या खिळ्याला ती नशिबाचा फुटका आरसा टांगत राहिली. चिरवेदना तिनं लाडा नवसाच्या लेकीसारखी कोड कौतुकानं सांभाळली. चिरवेदना तिनं लाडा नवसाच्या लेकीसारखी कोड कौतुकानं सांभाळली. दोघींनी मिळून जगण्याचा सदानंद येळकोट केला. दोघींनी मिळून जगण्याचा सदानंद येळकोट केला. भंडाऱ्याचे धम्मक पिवळे तुडुंब हसू कमावले. भंडाऱ्याचे धम्मक पिवळे तुडुंब हसू कमावले. तिच्याजवळ तिचे म्हणता येईल असे काहीच नव्हते गमावण्यासारखे. तिच्याजवळ तिचे म्हणता येईल असे काहीच नव्हते गमावण्यासारखे. कुडीत प्राण तेवढा होता, कुडीत प्राण तेवढा होता. तोही पार हळद पिटल्यापासून तिने वाढलेल्या साखरेच्या पाकात मुरवट ठेवला होता. तिच्याजवळ काहीच नव्हते गमावण्यासारखे. कुडीत प्राण तेवढा होता. तोही पार हळद पिटल्यापासून वाढलेल्या साखरेच्या पाकात मुरवट ठेवला होता. हिरेला पडून तिने अखेर, हिरेला पडून तिने अखेर पोटातल्या वेणांची तहान छातीतल्या कळांवर भागवली. हिरेला पडून तिने अखेर पोटातल्या वेणांची तहान छातीतल्या कळांवर भागवली. आणि पोटचा नवजात गोळा अपार मायेने कुशीत घ्यावा तसे मरण कवटाळले. आणि पोटचा नवजात गोळा अपार मायेने कुशीत घ्यावा तसे मरण कवटाळले. मावळतीच्या उदास करड्या छायेत, मावळतीच्या उदास करड्या छायेत पैनगंगेच्या भीषण कोरड्या पात्रात ती पंचतत्वात विलीन झाली. क्षणात मागूस उरला नाही, क्षणात मागूस उरला नाही. परंतु तडफडतच होती तिची न उजवलेली कूस सरणावर जळतानाही, सरणावर जळताना. मुक्त छंदाला देखील होईल
झऱ्यासारखी नादमयता असते. मुक्त छंदामध्ये सुद्धा कथात्मकता असते. मुक्त छंद म्हणजे अडवे निबंध उभे दिले म्हणजे मुक्त छंद होते. अशा गैरसमजाच्या बाबळी आज मितीला साहित्य प्रांतामध्ये फैलावलेल्या आहेत, फोफावलेल्या आहेत. परंतु रमेश इंगळे उतराटकर यांची कविता ऐकत असताना, श्रवण करत असताना संजय नारायण चौधरी यांची कविता मला आठवली की एक म्हातारी गंगेवर आंघोळ करीत होती. एक म्हातारी गंगेवर आंघोळ करत होती. अंगातून रक्त निघेपर्यंत दगडाने कातडी घाशीत होती. मी म्हणालो, बये ही कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ की केला होता गंगेला नवस असा. ती म्हणाली, राजा ही आंघोळीही नाही आणि नवसही नाही. आयुष्यभर कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरात होते आहे. आयुष्यभर कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरात होते आहे. मुक्त छंद म्हणजे आजचं वर्तमान एक ओबड धोबड गाणं आहे. ते मुक्त छंदाशिवाय कशातही बंदिस्त होऊ शकत नाही. परंतु अत्यंत जबाबदारीनं भाषेची उधळपट्टी न करता अभिव्यक्त होणं हे मुक्त छंदाचं फार मोठं आव्हान आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण या कवी संमेलनाच्या निमित्तानं भास्कर निर्मळ, प्राचार्य चंद्रकांत भोसले, मारुती सावंत, माधुरीताई चौधरी, त्याचबरोबर प्रिया धारुरकर, शर्मिलाताई गोसावी ज्यांच्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी त्यांनी दिली होती. साहेबरावजी तुपे, डॉक्टर अविनाश कदम, भानुदास महानूर या सर्वांचाही नामोल्लेख करणं मी यासाठी महत्वाचं समजतो. आणि त्यातल्या त्यात मी एक नाव विचारून घेतलं कारण संपूर्ण क्षण बंदिस्त करणारे रोहित तेल तुंबडे. कारण ज्ञानोबा म्हणतात की वसंत ते वने, वने तेथे सुमने, सुमने तेथे संकुले सारंगांची, सुंदरतेची वेचावे, सुंदर करुणी माडावे इतरांसाठी. हे प्रत्येक क्षण कापरासारखे उडून जाणार आहे. या संपूर्ण कविता कवी संमेलनाला बंदिस्त करण्याचं काम रोहित करतोय. त्याची नोंद घेणं फार महत्वाचं आहे. कारण आज सोशल मीडियाचा जमाना असल्या कारणानं या ठिकाणी 5 वाजता मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये माननीय अविनाश कोल्हे यांचं संविधानातली वैशिष्ट्ये या विषयाला अनुसरून एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं आहे. गणेशरावांनी ही दिलेली माहिती अत्यंत महत्वाची. प्राध्यापक गणेशराव मोहिते हे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खरं म्हणजे या संपूर्ण कवी संमेलनाच्या आपण श्रवण केला. यानंतर चहापान होणार आहे. डॉक्टर संजय थोरात यांना आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आमंत्रित करत असताना खरं म्हणजे फोडिले भंडार धन्याचा हा माल, फोडिले भंडार धन्याचा हा माल, मी तोची हम्माल भारवाही. सारून की मंजूर बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. काय मी पामर जाणे अर्थभेद, वडवी गोविंद तेची वदय. आपल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा तेची. करविली तैसी केली कटकट, वाकुडी किनीट देव जाणे. मी अजीब नवाज राही आपली सविनय रजा घेतो. नमस्कार. विरघळणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची ओढ असते, विरघळणाऱ्या पाखरांना जरी आभाळाची ओढ असते, दिवस मावळू लागतो तशी घरट्यांची ओढ असते. घरट्यात परतण्यापूर्वी आभार आपले मागित आहे, घरट्यात पोहोचण्यापूर्वी आभार आपले मागित आहे. कारण आभाराने केलेली सांगता नेहमी जवळ असते. आजच्या कवी संमेलनाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री रमेश इंगळे सर यांनी आपला अमूल्य वेळ देऊन अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल वाचक पीठ व देवगिरी महाविद्यालय आपले आभार मानत आहे. सूत्रसंचालन करणारे अजिम नवाज राही सर आणि श्री मारुती सावंत सर दोघांचेही आभार. प्रास्ताविक करणारे शरद ठाकर सरांचेही आभार. वाचक पीठमध्ये कविता सादर करणारे कवी आदरणीय रमेश इंगळे सर, अजिम नवाज सर, प्रतिभा सराफ मॅडम, आबासाहेब पाटील सर, आशा डांगे मॅडम, अमोल विनायक देशमुख सर आणि मनीषा पाटील या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी सर्व स्वयंभी रसिक श्रोत्यांचे आभार मानतो. वेळ, परिश्रम व पैसा खर्च करून कार्यक्रमाच्या यशासाठी प्रयत्न केलेले प्रत्येकाचे वाचक पीठ सदस्य आणि देवगिरी महाविद्यालयाचे स्टाफ यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.